नमस्कार, मी डॉक्टर अनुजा म्हात्रे जठार। मी नेहमीच तुमच्यासाठी वेगवेगळ्या विषयांवर हेल्थ रिलेटेड व्हिडिओज आणते। यावेळचा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे, एकदम छोटासा आहे पण त्याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्युजन होतं की दुखत असेल तर गरम वापरायचं की थंड। आपल्याला कळत नाही की कधी गरमचा शेक घ्यायचा की कधी बर्फाचा शेक घ्यायचा। हा छोटासा टॉपिक मी तुमचं कन्फ्युजन दूर करणार आहे, सो नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर कधी गरम वापरायचं आणि कधी थंड म्हणजे बर्फाचा शेक घ्यायचा हे सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सांगणार आहे। कधी अचानक काही लागलं, पाय मुरगळला किंवा कुठे ठेच लागली किंवा अचानक काहीतरी तुम्ही पडलात कुठेतरी, तर यावेळेला पहिल्या 72 तासात 48 ते 72 तासांमध्ये तुम्हाला बर्फाचा शेक घ्यायचा आहे, म्हणजे थंड वापरायचं आहे। ओके, आता हे का वापरायचं हे मी तुम्हाला सांगते। कारण का जेव्हा आपल्याला एक नुकतीच इंजुरी होते त्याला अक्यूट इंजुरी असं म्हणतात। या अक्यूट इंजुरीमध्ये इन्फ्लमेशन होतं बॉडीमध्ये, हा नॉर्मल हिलिंगचा पार्ट आहे। म्हणजे इंजुरी तुमची झालेली आहे ते बरा होण्याचाच पार्ट आहे इन्फ्लमेशन। पण त्यावेळेला काय होतं की त्या भागाचा ब्लड सप्लाय थोडासा वाढलेला असतो। आता या वेळेला मी बरेच पेशंट बघितलेले आहेत की जे खूप मोठी चूक करतात की गरमचा शेक करतात की बरं वाटेल म्हणून, पण त्यावेळेला ऑलरेडी आतमध्ये स्वेलिंग असतं आणि तुम्ही गरमचा शेक केलात त्याच्यामध्ये तर अजून सर्क्युलेशन वाढून त्याच्यामध्ये काय होईल, स्वेलिंग वाढेल आणि मग ते परत 2-4 दिवसांनी परत आमच्याकडे येतात की नाही डॉक्टर स्वेलिंग वाढलेलं आहे, आमचं सूज आधी नव्हती एवढी आणि आता जास्त झालेली आहे। तर ही सगळ्यात मोठी चूक आहे। तुमचा पाय मुरगळला असेल, अचानक काही लागलं असेल, काही पडलात तुम्ही, तर पहिल्या 72 तासांसाठी तुम्हाला बर्फाचा शेक करणं खूप गरजेचं आहे। गरम पाण्याचा शेक तेव्हा करायचा नाही आहे। आता जर इंजुरी क्रोनिक इंजुरी असेल, म्हणजे कोणाला बॅक पेन असेल, पाठदुखी असेल किंवा आर्थरायटिस असतो, नी आर्थरायटिस असतो, खूप दिवसांपासून चालत आलेली गोष्ट आहे किंवा महिन्यांपासून चालत आलेली गोष्ट आहे, तर अशा वेळेला तुम्ही गरम पाण्याचा शेक वापरायचा आहे। ओके, तर त्यावेळेला तुम्ही थंड वापरून तुम्हाला तो बेनिफिट देणार नाही। तर त्यावेळेला तुम्हाला गरम पाण्याचा शेक करायचा आहे आणि त्याला क्रोनिक इंजुरी असं म्हणतात, म्हणजे खूप दिवसांपासून होत आलेलं आहे आणि याला अक्यूट इंजुरी म्हणतात, जे पहिले 72 तास असतात। जर ओव्हरयूजमुळे, आता अजून एक मला पेशंटने म्हटलेलं की सपोज मला कालपासून मी खूप जास्त बसून काम केलेलं आहे आणि माझी पाठ खूप दुखते आहे, कालपासून खूप बसून काम करून पाठ दुखते आहे, तर दुसऱ्या दिवशी काय मी गरम पाण्याचा लावायचा की थंड पाण्याचा शेक घ्यायचा। तर अशा वेळेला ह्याला ओव्हरयूज इंजुरी म्हणतात, म्हणजे मसल्स थोडेसे तुमचे टाईट झालेले असतात सतत बसून त्याच्यावर प्रेशर येऊन। सो या वेळेला तुम्ही गरम पाण्याचा शेक करू शकता, ठीक आहे, पण ओव्हरयूज इंजुरीमुळे झालं असेल तरच। जर तुम्ही अचानक पडला असाल, पाय मुरगळला असेल आणि अचानक जे पेन चालू होणार असेल तर त्यावेळेला तुम्हाला थंडच वापरणं गरजेचं आहे। सो 2 गोष्टी आहेत, अक्यूट इंजुरीमध्ये थंड वापरा आणि क्रोनिक इंजुरी असेल खूप दिवसांपासून चालत आलेली तर तुम्हाला गरम वापरायचं। आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा ह्याच्यामध्ये असा येतो की किती वेळासाठी करायचं आहे, ठीक आहे, कारण असे पण पेशंट येतात की ते थंड पाण्यात ते बर्फाचं पाणी जे असतं किंवा बर्फाचे खडे असेच ठेवून देतात आणि ज्यामुळे नंतर फोड येतात तिकडे, कारण का बर्फामध्ये आतमध्ये उष्णता असते। जरी तो थंड लागत असला तरी त्याच्यामध्ये खूप जास्त उष्णता सामावलेली असते, तर त्यामुळे तुम्ही किती वेळ हा शेक घेणं हेही महत्वाचं आहे। तर तुम्ही जर बर्फाचा शेक घेत असाल, तुमच्याकडे आईस बॅग असेल, बर्फाची एक पिशवी असेल, तर तुम्ही एका नॉर्मल पातळ कापडामध्ये गुंडाळा आणि मग तुम्ही तुमच्या त्वचेवर ठेवा। डायरेक्ट त्वचेवर बर्फाचा कुठलाही तुम्ही शेक घेऊ नका। जर कोणी बर्फाचे खडे घेत असतील आपल्या नॉर्मल फ्रीज मधले, 4-5 बर्फाचे खडे एका पातळ कापडामध्ये घ्या आणि त्यात जिथे इंजुरी तुम्हाला झालेली असेल तिकडे थोड्या वेळासाठी फिरवत राहायचा बर्फ, असं एकाच जागेवर ठेवून बसून नाही राहायचं, त्यामुळेही फोड येण्याची नंतर शक्यता असते, ठीक आहे। त्यामुळे जर तुम्ही बर्फाचा शेक करताय तर तो तुम्ही 7 ते 10 मिनिटं करा, पण तो एका जागेवर नाही ठेवायचा, थोडं या बाजूला थोडं त्या इंजुरीच्या इकडे आगे मागे तुम्हाला लावायचं आहे,
ठीक आहे. जर तुम्ही परत गरम पाण्याचा शेक करत असाल, ती गरम पाण्याची पिशवी असू शकते किंवा कधी कधी गरम पाण्याची पिशवी किंवा इलेक्ट्रिक बॅग पण नसते कोणाकडे, तर नॉर्मल आपण काय करतो की एक हॉट टॉवेल घेतो, गरम टॉवेल घेतो, गरम पाण्यात घालतो आणि थोडासा फोल्ड करून इकडे लावून ठेवतो जिकडे त्रास होत असेल तिकडे. तर हेही तुम्ही एक 10 मिनिटाच्या वर नका करू. ठीक आहे. कारण का ह्याच्यामध्येही इंजुरी पुढे वाढण्याची किंवा आतमध्ये इन्फ्लमेशन सेट इन होऊन त्याच्यामध्ये फोड येऊन किंवा काहीतरी स्किनला इजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा. याबद्दल तुम्हाला अजूनही काही कन्फ्युजन असेल, काही क्वेश्चन विचारायचे असतील तर माझ्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही मला नक्की विचारू शकता. काही व्हिडिओ आहे जसे की टाच दुखी आहे, गुडघा दुखी आहे, सायटिकावर एक व्हिडिओ मी बनवलेला आहे, तो तुम्ही नक्की बघून घ्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून काही क्वेश्चन्स विचारायचे असतील, तुम्हाला वाटत असेल की एखाद्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ ऐकायचा आहे, तर नक्की मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. नमस्कार.